हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग कथेला सुरुवात करूया. पावसाळा सुरू झाला की मला नेहमी आजीच्या गावाला जायची हौस असते. त्या जुन्या वाड्यातला वास, अंगणात पडणाऱ्या पावसाचा आवाज आणि आजीचा प्रेमळ स्वभाव सगळंच वेगळं. त्या दिवशी मी दुपारीच पोहोचलो. आकाश काळं-कुट्ट झालं होतं. पाऊस जोरात कोसळत होता. आजीने हसत दार उघडलं. "अरे वा, माझा लाडका आला." तिच्या आवाजातलं प्रेमाचं काही वेगळंच होतं. मी ओला झालो होतो. आजीने टॉवेल आणला. माझे केस पुसले. रात्रीसाठी आजीने खास जेवण बनवलं होतं. भजी, पिठलं, भात आणि ताक. जेवणात आजीच्या चेहऱ्यावर एक आनंद होता, पण तिच्या डोळ्यातलं कुठेतरी एकटेपण दिसत होतं. जेवण झाल्यावर मी खिडकीजवळ बसलो होतो. पावसाचे थेंब टपटप पडत होते. आजी माझ्या शेजारी येऊन बसली. "तुला माहित आहे का, पावसाळा माझा आवडता," ती म्हणाली. "का बरं?" मी विचारलं. "कारण पावसात मन उघडं होतं. आपल्याला जे मनात दडलंय ना, ते बोलावंसं वाटतं." मी ति तिच्याकडे पाहिलं आणि नेहमीसारखी दिसत होती, पण आज तिच्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक होती. "काय दडलंय आजी?" मी हसत विचारलं. आजी काही क्षण शांत बसली. मग हलक्या आवाजात म्हणाली, "माझं आयुष्य छान गेलं, पण आतल्या आत अजून खूप इच्छा राहिल्यात. कुणाशी बोलायला, कुणाच्या जवळ बसायला, कुणी आपल्याला समजून घ्यायला हवं असतं असं वाटतंय." तिचं बोलणं ऐकून मला जाणवलं, आजीची भूक फक्त पोटासाठी नाही, मनासाठी आहे. मी तिचा हात हातात घेतला आणि "मी आहे ना आजी, तुझ्यासाठी." तिच्या डोळ्यात पाणी आलं, पण ती लगेच हसली. "तुझं बोलणं मला खूप बरं वाटतंय. एवढ्या दिवसांनी घरात माणूस आहे असं वाटतंय." आम्ही बराच वेळ बोलत बसलो. तिचं लहानपण, तिच्या बालपणाच्या गोष्टी, तिला आवडणारे पावसाळी किस्से. आजीने मला तिच्या जुन्या फोटो अल्बम दाखवले. तिचा तरुणपणाचा फोटो पाहून मी थक्क झालो. "आजी, तू खूप सुंदर दिसतेस इथे." ती हसली, पण तिच्या गालावर हलकी लाज होती. थोड्या वेळाने वीज गेली. घरात फक्त दिवा आणि पावसाचा आवाज होता. मी आजीच्या अगदी जवळ बसलो. तिच्या अंगावर उबदार शाल होती. तिच्या हाताला हलकसा स्पर्श केल्यावर ती क्षणभर थबकली. मग तिने माझ्या वरून हात फिरवला. "तू आला आहेस म्हणून मला परत तरुणपणासारखं वाटतंय." त्या रात्री आम्ही झोपेपर्यंत बोलत राहिलो. आजीने मन मोकळं केलं. मी ऐकत राहिलो. पावसाचा आवाज, तिचं हसू आणि त्या क्षणाची ऊब, सगळंच खूप खास होतं. पुढच्या सकाळी आजी खूप खुश दिसत होती. तिने मला नाश्ता करून दिला आणि म्हणाली, "काल रात्री मन भरून आलं. माझी भूक भागली. आता परत काही दिवस छान जातील." त्या दिवसानंतर आजी मला रोज फोन करायला लागली. पावसाळा संपेपर्यंत मी तिच्यासोबत राहिलो. आजीची भूक फक्त जेवणासाठी नव्हती. ती जवळीक, प्रेम आणि साथ हवी होती आणि मी ती पूर्ण केली. पावसाळा अजूनही सुरू होता. दिवस गेले तसे माझं आणि आजीचं बोलणं वाढत गेलं. आजी आता पूर्वीपेक्षा जास्त खुलून हसायला लागली होती. एका संध्याकाळी आम्ही दोघेही अंगणात बसलो होतो. पाऊस नुकताच थांबला होता. जमिनीतला ओला सुगंध दरवळत होता. आजीने अचानक विचारलं, "तुला माहित आहे का, मी तरुणपणी खूप नाचायचे." "खरंच?" मी आश्चर्याने विचारलं. "हो रे, गावातल्या नाचगाण्यात मी
पहिली असायचे. आत्ता शरीर जड झालंय, पण मन अजूनही नाचतं. मी तिला हात मी तिला हात पुढे केला. चला मग आजी, आज पुन्हा नाचा. ती लाजली पण उठून उभी राहिली. मी मोबाईलवर हलकं गाणं लावलं. आजी हळूहळू ताल धरू लागली. तिच्या चेहऱ्यावर परत तरुणपणाची चमक आली होती. मीही तिच्यासोबत नाचायला लागलो. त्या क्षणी वाड्याचं अंगण, पावसाचा गारवा आणि आजीचं हसू सगळंच जादू वाटत होतं. नाचून दमल्यावर आम्ही दोघेही हसत घरात आलो. आजीने मला कोमट दुधाचा ग्लास दिला. तुझ्यामुळे मला परत जिवंतपणा जाणवतोय. आतून जी भूक होती ना, ती आत्ता शांत होत चाललीये. रात्री झोपण्यापूर्वी आजीने मला तिच्या जुन्या प्रेमपत्राबद्दल सांगितलं. मी पण तरुणपणी प्रेम केलं होतं, पण माझं लग्न दुसरीकडे झालं. ती गोष्ट कधी कुणाला सांगितली नव्हती. मी शांतपणे ऐकत राहिलो. आजीच्या डोळ्यात त्या आठवणीचा एक हळवा भाव होता. मी तिचा हात धरला. तुमचं प्रेम अजून जिवंत आहे आजी. कदाचित म्हणूनच आजही तुम्हाला अशी साथ हवी आहे. आजी हसली आणि म्हणाली, हो रे, म्हणूनच तू इथे आहेस. बहुतेक त्या रात्री आम्ही उशिरापर्यंत गोष्टी अशा आणि आठवणीत हरवलो. पावसाचा आवाज जणू आमचं संगीत होतं. दिवस जात होते आणि मी अजूनही गावातच होतो. आत्ता आजीचा स्वभाव पूर्ण बदलला होता. ती हसमुख, खुशाल आणि पुन्हा उत्साहित दिसत होती. पावसाळ्याच्या रात्री अजूनही लांब होत्या आणि आम्ही दोघेही रात्री उशिरापर्यंत बोलत बसायचो. एका रात्री जोरात पाऊस पडत होता. वीज गेली होती. मी आणि आजी दिव्यांच्या प्रकाशात बसलो होतो. आजीने हलक्या आवाजात म्हटलं, तुला माहित आहे का, मला आत्ता एकटं वाटत नाही. तू इथे आहेस म्हणून माझं मन भरून आलंय. मी हसलो आणि म्हणालो, आजी, मला पण इथे खूप शांत वाटतंय. शहरात असा वेळ मिळत नाही. आजी माझ्याकडे पाहत होती. तिच्या डोळ्यात काहीतरी वेगळं होतं. एक जिव्हाळा, एक माया. तिने माझ्या खांद्यावर हात ठेवला. तू आलास म्हणून माझ्या मनातली भूक संपली. मला पुन्हा जिवंत वाटतंय. मी तिचा हात धरला. तुम्हाला असं वाटतंय म्हणजे माझं येणं खरंच खास होतं. त्या रात्री आम्ही दोघेही काही क्षण बसलो. पावसाचा आवाज, दिव्यांचा मंद उजेड आणि आजीचा स्पर्श सगळंच खूप उबदार होतं. तिच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू आलं. पुढच्या सकाळी आजी लवकरच उठली. तिने माझ्यासाठी खास पौष्टिक नाश्ता केला आणि हसत म्हणाली, तुझ्यामुळे मला परत जगण्याची उमेद आली. माझं मन आत्ता तृप्त झालंय. माझी भूक भागली. त्या दिवशी मी गाव सोडून निघालो. आजी दारात उभी होती. डोळ्यात पाणी होतं, पण चेहऱ्यावर समाधान होतं. पुन्हा लवकर ये रे, ती म्हणाली. मी मान डोलावली. गाव सोडताना पावसाचे थेंब अजूनही पडत होते, पण आत्ता ते एकटेपणाचे नव्हते, ते आनंदाचे होते. मी मागे पाहिलं तर आजी अजूनही दारात उभी होती, हात हलवत हसत होती. त्या दिवसापासून आजीला रोज फोन करणं माझ्या आयुष्यातला एक भाग बनलं आणि मला वाटलं, कधी-कधी भूक ही पोटासाठी नसते, ती मनासाठी असते आणि ती आपण प्रेमाने, जिव्हाळ्याने भरू शकतो. गावातून शहरात परत आल्यावर सुरुवातीचे काही दिवस मला शांतता वाटली, पण हळूहळू आजीची आठवण येऊ लागली.
ती पावसाळ्यातील रात्री, तिचं हसणं, तिच्या हाताची चहा सगळंच माझ्या मनात रोजच यायचं. मी रोज आजीला फोन करायला लागलो. काही "काय करतेस आजी?" "मी ठीक आहे रे, पण अंगण रिकामं वाटतंय तुझ्याशिवाय", ती हळू आवाजात म्हणायची. एका दिवशी आजीचा फोन आला आणि तिचा आवाज थरथरत होता. "तुला एक गोष्ट सांगायची आहे. गावातल्या लोकांना माझं आनंदात असणं आवडलं नाही. ते म्हणतात मी आता खूप हसते, खूप बोलते. का काहींना हे विचित्र वाटते." माझं मन कट्टू झालं. "आजी, लोक काही बोलतात ते महत्त्वाचं नाही. तू खुश आहेस ना हे महत्त्वाचं आहे." पण मला जाणवलं की आजी पुन्हा थोडी एकटी पडत चाललेली आहे. या आठवड्यात मी पुन्हा गावाला जाण्याचा निर्णय घेतला. गावात पोहोचलो तर आजी दारात उभी होती, पण तिच्या चेहऱ्यावरचा आनंद कमी झाला होता. मी तिच्याजवळ बसलो आणि विचारलं, "काय झालं आजी?" ती हलक्या आवाजात म्हणाली, "लोक बोलतात म्हणून मी हसायला पण घाबरते आत्ता. मला परत ती एकटेपणाची भूक वाटते." मी तिचा हात घट्ट धरला. "आजी, तुझा आनंद माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचा आहे. जे लोक समजून घेत नाहीत त्यांना महत्त्व देऊ नकोस." त्या रात्री मी आणि आजी पुन्हा जुन्यासारखं हसलो, गप्पा मारल्या. पण मला जाणवलं की ही लढाई फक्त माझ्या भेटीने थांबणार नाही. आजीला कायमची साथ देणं गरजेचं होतं. मी ठरवलं, गावात येणं आत्ता फक्त सुट्टीसाठी नसेल. मी वारंवार येणार. आजीला पुन्हा एकटी पडू देणार नाही. मी ठरवल्याप्रमाणे दर 15 आठवड्याला गावाला जाऊन लागलो. आजीच्या चेहऱ्यावर पुन्हा तो जुना आनंद यायला लागला. गावातले लोक सुरुवातीला कुजबूज करत होते, पण हळूहळू त्यांनाही पाहिलं, आजी आता एकटी नाही. तिचं जीवन पुन्हा उजळलं आहे. एका दुपारी गावात भजनाचा कार्यक्रम होता. आजीने मला म्हटलं, "आज तू पण ये. मला तुझा आधार हवा आहे." मी गेलो आणि पाहिलं, आजी सर्वात पुढे बसली होती. भजन संपल्यावर तिने सर्वांसमोर उभी राहून सांगितलं, "माझं जगणं पुन्हा सुंदर झालंय, कारण माझा नातू मला समजून घेतो, मला वेळ देतो." माझ्या मनातली भूक त्याने भरवली. सगळे गावकरी शांत झाले. कुणी काही बोललं नाही, पण त्यांच्या डोळ्यात आजीबद्दल आदर दिसत होता. त्या दिवसानंतर गावात आजीला कुणी त्रास दिला नाही. उलट लोक तिच्याकडे येऊन बोलायला लागले. तिचं अंगण पुन्हा हसण्याने भरून गेलं. शेवटच्या दिवशी मी गाव सोडताना आजीने माझा हात घट्ट धरला आणि म्हणाली, "तुझ्यामुळे मला परत जगण्याची इच्छा झाली. आता मला मृत्यूची भीती वाटत नाही, कारण माझं मन भरून आलंय." मी डोळ्यात पाणी आणून म्हणालो, "आजी, तुझी भूक मी कायम भरत राहीन. मी नेहमी तुझ्यासोबत आहे." पावसाचे थेंब पुन्हा पडत होते, पण यावेळी थेंब दुःखाचे नव्हते, ते आनंदाचे होते. मी निघताना मागे पाहिलं. आजी अंगणात उभी होती. चेहऱ्यावर हसू, डोळ्यात समाधान. आणि मला जाणवलं, कधी कधी भूक संपण्यासाठी फक्त प्रेम, वेळ आणि साथ हवी असते. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? कमेंट करून सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.